आपलं नाव काय आहे? माझं नाव सागर प्रकाश बालराव. कुठे राहतो? अठरावल तालुका यावल जिल्हा जळगाव. बरं, आपण एक पोलीस दलामध्ये भरती झालेले आहेत. हो सर. अभ्यास कसा केला आपण? अभ्यास मी सुरुवातीला जेव्हा 12वी पास झालो सर तेव्हा घरीच सुरुवात केली होती, पण मग घरी एवढं मला समजायचं नाही. मग मी माझे गावाजवळून 5 किलोमीटर सांगवी गाव आहे, तिथे एक क्लास आहे आपलं ॲस्पिरेशन अकॅडमी सांगवी BK. तिथे मी जॉईन केला सर आणि तिथे मी 6 महिन्याचा माझा कोर्स केला कंप्लीट. आणि तिथे 6 महिने केल्यानंतर मग मी घरी स्वतः सेल्फ स्टडी करायला मला सोपं झाला. मग त्यानंतर मी घरी सेल्फ स्टडी करू लागला, पण मग घरी काही व्यवस्थित अभ्यास होत नव्हता. मग मी आपला माझ्या गावामध्ये अभ्यासिका आहे, काही दिवसांनी म्हणजे ते क्लास झाल्यानंतर काही दिवसांनी आमच्या गावात अभ्यासिका ओपन झाली होती, मुंजोबा अभ्यासिका म्हणून. आपलं आमच्या गावामध्ये मुंजोबा ट्रस्ट आहे, त्यांनी अभ्यासिका ओपन केलेली आहे. तर गावाच्या बाहेर वातावरणात मस्त तिथे मी अभ्यास सुरू केला आणि मी तिथे अभ्यास करायचो. आणि मग माझं उरला विषय ग्राउंडचा, आणि ग्राउंडचा विषय मग मी माझा भुसावळला एक 3D फिटनेस क्लब म्हणून आहे, आम्ही त्यांचा शर्ट घातलेला आहे. तिथे कोच होते माझे दिग्विजय दाभाळे, त्यांच्याकडे मी धावण्या सरावासाठी आणि गोळाफेक वगैरे म्हणजे फिजिकलसाठी मी तिथे प्रॅक्टिसला जातो सर भुसावळला. अपडाऊन करायचं मग माझ्या मित्रांनी मी सर्व. आणि बरं, आपली परिस्थिती कशी आहे? परिस्थिती म्हणजे सर आई वडील काय करतात? एक प्रकारे गरिबीचीच परिस्थिती सर. माझे आई वडील मजुरी करतात, म्हणजे शक्यतो आमच्या गावामध्ये एकच काम आहे आपलं केळी वगैरे वाहणे, तर तेच माझे आई वडील करत होते. आणि ते काम सर्वांना माहिती की ते सोपं काम नाही. बरं, आपलं आता आपण एक पोलीस दलामध्ये भरती झालेला हो आहे. सर. याच्या आधी आपण काही म्हणजे भरत्या वगैरे मारलेल्या आहेत का? हो सर, मी स्टार्टिंगला 2 वेळेस याच भरतीमध्ये ट्राय केलेला आहे सर. आणि मी सेंट्रलचे पण पेपर वगैरे क्वालिफाय केले, पण मी फायनल मेरिटमधून उडत होतो. 4 ते 5 मार्काने मला अपयश आलं आहे 2-3 वेळेस. त्याच्यानंतर मग मी जेव्हा यावर्षी ट्राय केलं तर मला मेरिटपेक्षा 4 ते 5 मार्कांनी मी जास्त आहे. म्हणजे मागील 2 वेळेला तू म्हणजे अपयश आलं तुला, हो, 2-3 वेळेस अपयश आलेलं आहे मला आणि नंतर यावर्षी. आता यश संपादन केलेलं हो आहे. सर. हो. म्हणजे ट्राय अगेन अँड अगेन यू आर सक्सेसफुल इन युअर लाईफ. हां, येस. तर मला सांगाल तुम्ही की या आपण एक चांगल्या प्रकारे पोलीस दलामध्ये भरती झाली आहे. आता याचा पुढील आपलं व्हिजन काय राहणार आहे? सर आता मी म्हणजे माझे जे गावातले सहकारी वगैरे किंवा मित्र वगैरे आहे त्यांना सपोर्ट करत राहणार आहे, आणि त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये सपोर्ट करणार की मी काय केलं होतं, काय त्यांनी काय करायला पाहिजे, ते कुठे चुकले नाही पाहिजे. मी ज्या चुका केल्या आहे त्या मी त्यांच्याकडनं होऊ देणार नाही, आणि ते पण लवकरच त्यांच्या आईवडिलांच्या कष्टाला पूर्णविराम देतील असं मी त्यांना सपोर्ट करणार आहे, आणि माझे प्रयत्न मी पुढे चालू ठेवणार आहे. बरं, एक हे जे एवढी पोलीस दलामध्ये आपली निवड झालेली आहे, आपण यशाचं गौरीशंकर गाठलेलं आहे, हो सर. आपण यश संपादन केलेलं आहे, याचं श्रेय आपण कोणाला देणार? याचं श्रेय मी देईल सर सर्वात प्रथम माझ्या आईवडिलांना, कारण की त्यांच्याच कष्ट म्हणजे ते त्यांच्या कष्टामुळेच मी इथपर्यंत आलो आहे. आणि त्याच्यानंतर माझे जे मार्गदर्शक आहे जसं की सांगवीतील ॲस्पिरेशन अकॅडमीचे योगेश सोनवणे सर, तसेच पूर्ण फॅमिली, आणि माझे आपलं कोच रनिंग कोच दिग्विजय दाभाळे, आणि तसेच सर्व इतर सहकारी समाज वगैरे, म्हणजे मला एकदम चांगला सपोर्ट होता की प्रत्येकजण मला प्रत्येक गोष्टी सपोर्ट करतो की तू करू शकतो, असं मला सर्व सपोर्ट करत होते सर. आणि अजून श्रेय कोणाकडे जातं? अजून श्रेय समाज वगैरे, म्हणजे मी या गोष्टीतून घडलो सर, समाज वगैरे या गोष्टीला जाईल श्रेय.